हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे तो आहे झेनिथ. तर झेनिथचं मीनिंग आहे द हायेस्ट पॉइंट ऑर पीक ऑफ समथिंग. म्हणजे कशाचं पण हायेस्ट पीक, हायेस्ट पॉइंट जो असतो त्याला झेनिथ असं म्हणते. द टाइम ॲट विच समथिंग इज मोस्ट पॉवरफुल ऑर सक्सेसफुल, किंवा जो की खूप पॉवरफुल आणि खूप सक्सेसफुल आहे त्याला पण आपण झेनिथ असं म्हणतो. ओके, सो झेनिथचं मराठीमध्ये मीनिंग काय आहे तर कळस, शिखर, आकाशातील अगदी डोक्यावरचा बिंदू. ओके, सो झेनिथ म्हणजे काय होते मराठीमध्ये कळस, शिखर, आकाशातील अगदी डोक्यावरचा बिंदू. झेनिथचा आणखी एक मीनिंग आहे. तो झेनिथ म्हणजे काय होते फ्लावर, ब्लॉसम, म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण बहर असं म्हणतो. ओके, त्याचा एक वेगळा मीनिंग सुद्धा आहे जे आहे फ्लावर, ब्लॉसम म्हणजे बहर. ओके, त्याचा वेगळा मीनिंग सुद्धा आहे. त्याचे सिनोनिम्स बघूया तर सिनोनिम्स काय आहे ॲपेक्स, पीक, पिनॅकल, एग आणि समिट. आणि अँटोनिम आहेत नादीर, बेस, बॉटम, अभ्यास आणि ट्रंक. ओके, सो हे आहेत सिनोनिम्स अँड अँटोनिम्स झेनिथचे. झेनिथ म्हणजे होते कळस, शिखर किंवा आकाशातील जो डोक्यावरचा बिंदू असतो त्याला आपण म्हणतो झेनिथ. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे जोवियल. ओके, जोवियलचं मीनिंग आहे चिअरफुल अँड फ्रेंडली इन बिहेवियर. म्हणजे जो खूप आनंदी आहे, उत्साही आहे, गमती आहे त्याला आपण काय म्हणू जोवियल. तर मराठीमध्ये काय होते जोवियलचं मीनिंग आनंदी, गमती, आनंददायी, उल्हासीन आणि सुखी. ओके, सो जोवियल म्हणजे काय होते आनंदी आहे, जो गंमती आहे, जो आनंददायी आहे, उल्हासीन आहे किंवा सुखी आहे त्याला आपण म्हणतो जोवियल. यांचे सिनोनिम्स काय आहे तर चिअरफुल, जॉली, मिर्थफुल, कॉन्व्हियल आणि ॲफेबल. तर हे आहेत सिनोनिम. मीनिंग मध्ये आपल्याला थोडंसं सुटलेलं आहे ते बघूया. मार्क्ड बाय अ हाय स्पिरिटेड ऑर मेरी डिस्पोजिशन, एक्झुबरंटली, एनर्जेटिक अँड एन्थुसियास्टिक. म्हणजे जो खूप एनर्जेटिक आहे, एन्थुसियास्टिक आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणू जोवियल असं म्हणू. अँटोनिम्स काय आहे तर ग्लूमी, मोरेस, सुरली आणि डिस्पॉन्डेंट, इरिटेबल. तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे जोवियलचे. नेक्स्ट वर्ड आहे रोबस्ट. रोबस्टचं मीनिंग आहे स्ट्रॉंग अँड हेल्दी इन फॉर्म ऑर कॅरेक्टर. म्हणजेच कॅरेक्टरनी पण किंवा एखादं फॉर्म आहे त्यांनी पण हेल्दी आणि स्ट्रॉंग आहे, स्टर्डी आहे, रेजिस्टंट टू स्ट्रेस ऑर डॅमेज, मार्क्ड बाय अ फुल बॉडीड ऑर इंटेन्स क्वालिटी. म्हणजे जो खूप ताकदवर आहे, मजबूत आहे त्याला आपण काय म्हणू रोबस्ट. जो की कॅरेक्टरनी पण खूप चांगला आहे, मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, हेल्दी आहे त्याला रोबस्ट असं म्हणू. रोबस्टचं मराठीमध्ये मीनिंग काय होते तर मजबूत, जोमदार, दणकट, बळकट. मराठीमधले शब्द तुम्हाला माहितीच आहे सगळे. ओके, खंबीर, जो खूप खंबीर असतो, प्रामाणिक किंवा धट्टाकट्टा. ओके, सो रोबस्ट म्हणजे काय होते जो मजबूत आहे, जोमदार आहे, दणकट आहे, बळकट आहे, खंबीर आहे, प्रामाणिक पण आहे आणि धट्टाकट्टा सुद्धा आहे त्याला आपण रोबस्ट म्हणतो. सिनोनिम्स आहेत स्टर्डी, विग्रस, रेझिलियंट, पॉवरफुल आणि स्टालवार्ट.
आणि अँटोनिम्स आहेत वीक, फ्रेल, फ्रजाइल, फिबल, डेलिकेट. तर हे आहेत काय अँटोनिम्स कशाचे, रोबस्टचे. नेक्स्ट नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये फर्स्ट काय आहे, अ मॅन who knows a lot about things like food, music and art. म्हणजेच ज्याला अन्न, म्युझिक आणि आर्ट बद्दल काय आहे, जाण आहे, त्या मनुष्याला आपण काय म्हणू, वन वर्ड मध्ये कॉन्शियस. ओके, कॉन्शियस असं म्हणू आपण त्या मनुष्याला, म्हणजे वन वर्ड मध्ये असं म्हणू. तर ज्याला काय आहे, ज्या मनुष्याला जाण आहे कशाची, फूडची म्हणजे अन्नाची, म्युझिकची आणि आर्टची, जो जाणकार आहे, जो पारखी आहे. ओके, तर काय म्हणू आपण, जो जाणकार आहे किंवा पारखी आहे. कशाचा जाणकार आणि पारखी आहे, फूड, म्युझिक आणि आर्टचा. तर त्या मनुष्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणू कॉन्शियस. ओके, नेक्स्ट, अ वुडन ऑब्जेक्ट यूज फॉर कनेक्टिंग एनिमल्स दॅट आर पुलिंग अ व्हेकल. म्हणजेच एक वुडन ऑब्जेक्ट जो की यूज होतो कनेक्ट करण्याला ॲनिमल्सला, म्हणजे ॲनिमल्सनी कनेक्ट केलेला जातो त्या व्हेकलला, ज्याने की ते व्हेकल पुल होते, त्याला आपण काय म्हणतो वन वर्ड मध्ये योक, YOKE, योक. सो हा यूज कुठे होतो, तर बैलाच्या मानेवर ठेवण्याचा जो असतो त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, जोखड. ओके, बैलाच्या मानेवर ठेवण्याचे जोखड, तर त्याला आपण काय म्हणतो, हे योक. ओके, तो जोखड म्हणजे तो असतो योक. किंवा बैलगाडी ओढण्यासाठीचा एक जीव असतो. ओके, बैलगाडी ज्याने ओढल्या जाते त्याला काय म्हणतात, जीव म्हणतात. तर त्याला आपण वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये काय म्हणत असतो, योक. किंवा धुरा, कावड सुद्धा म्हणतो आपण त्याला. कावड तुम्हाला माहितीच आहे, असे दोन्ही साईडने एक दंडा असतो, दोन्ही साईडनी बास्केट्स असतात, त्याला कावड म्हणतात. सो तो जो असतो, जसं की बैलगाडी ओढण्यासाठीचा जो ओढण्याकरता जो यूज होतो त्याला आपण योक म्हणतो. किंवा बैलांच्या मानेवर जो ठेवण्यात येतो जोखड, त्याला आपण योक असं म्हणत असतो. ओके, तर हे तर झालं योक, YOKE, योक. तर असाच एक वर्ड आहे योक, त्याचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे पण त्यांचं मीनिंग अलग आहे. तर योक कोणता आहे तो, YOLK. इथे नाही लिहू आपण, ठीक आहे, इथे लिहू YOLK. तर याचं आणि याचं योकचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे पण अर्थ वेगळा आहे. हा योक म्हणजे काय होते, जो अंड्यामधला जो पिवळा पदार्थ असतो त्याला आपण YOLK योक असं म्हणतो. तर YOLK योक म्हणजे काय होते, अंड्यामधला पिवळा पदार्थ. ओके, सो या योगचा आणि या योगचा वेगळा वेगळा अर्थ आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे फक्त. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. तर मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट आपला वर्ड आहे तो आहे एक्स्ट्रिन्सिक. तर एक्स्ट्रिन्सिक म्हणजे काय होते, एक्स्ट्रिन्सिक म्हणजे होते बाह्य. बाह्य म्हणजे एक्सटर्नल, जे एक्सटर्नल असते, बाहेरच्या साईडनी असते, जो जास्तीत जास्त यूज मध्ये नाही येत, त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रिन्सिक. तर एक्स्ट्रिन्सिक हा जो ऑप्शन डी आहे हा करेक्टली स्पेल्ड आहे. त्याची स्पेलिंग आहे EXTRINSIC, म्हणजेच एक्सटर्नल. नेक्स्ट वर्ड आहे आपला अपिअरन्स. अपिअरन्सची करेक्टली स्पेल्ड जो स्पेलिंग आहे ती आहे ऑप्शन डी APPEARANCE, अपिअरन्स. तर अपिअरन्सचे खूप सारे मीनिंग आहे मराठीमध्ये. अपिअरन्सला काय म्हणतात, देखावा, दिसणे, दर्शन, हजेरी, पेहराव, उपस्थिती, आगमन आणि प्रसिद्धी.
ओके. सो अपिअरन्स म्हणजे काय होते, देखावा, दिसणे, दर्शन, हजेरी, पेहरावा, उपस्थिती, आगमन, प्रसिद्धी. तर असे हे वेगळे वेगळे मिनिंग्स आहे अपिअरन्सचे. ओके. सो अपिअरन्सची करेक्टली जी स्पेलिंग आहे ती आहे APPEARANCE. नेक्स्ट बघूया आपण इडम्स अँड फ्रेजेस. सो इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे तो आपला आहे एव्हरी मॅन जॅक. एव्हरी मॅन जॅकचा अर्थ काय आहे आपण इंग्लिशमध्ये बघून घेऊया आधी. If every man Jack was involved in something, it is an emphatic way of saying that absolute everybody was involved. Everybody was involved म्हणजे प्रत्येक व्यक्ती इन्व्हॉल्व्ड आहे. तर एव्हरी मॅन जॅक म्हणजे काय होते, प्रत्येक व्यक्ती. मराठीमध्ये एव्हरी मॅन जॅकचा अर्थ काय होतो, प्रत्येक व्यक्ती. म्हणजे इच अँड एव्हरी व्यक्ती जो आहे, इच अँड एव्हरी पर्सन जो आहे तो काय आहे, एव्हरीबडी इन्व्हॉल्व आहे. तर त्याला आपण एव्हरी मॅन जॅक असं म्हणू. एव्हरी पर्सन विदाउट एक्सेप्शन. म्हणजे एक पण जण तिथे एक्सेप्शन नाही आहे, प्रत्येक व्यक्ती इन्व्हॉल्व आहे. आता एव्हरी मॅन जॅक. आता यामध्ये एक वर्ड आहे जो आहे जॅक. आपण या मिनिंगचं, या वर्डचं सुद्धा मिनिंग बघून घेऊया वेगळं काय आहे. तर जॅक, जॅक म्हणजे काय होते, अ मॅन हु वर्क्स ॲज अ सेलर. ओके. तर जो सेलर म्हणून काम करतो, जो नावाडी म्हणून काम करतो, त्याला सुद्धा जॅक असं म्हणतात. एका साईडला लिहून घ्या, जॅक म्हणजे काय होते, तर अ मॅन हु वर्क्स ॲज अ सेलर. सेलर म्हणजे होते नावाडी. ओके. जॅक म्हणजे काय होते, आणखी एक मिनिंग आहे त्याचं, अ मॅन हु वर्क्स ॲज अ सेलर म्हणजेच तो नावाडी म्हणून जिथे काम करतो, म्हणजे नावाडी म्हणून जो काम करतो त्याला काय म्हणतात, जॅक. जॅकचा आणखी एक अर्थ आहे. तर जॅकचा काय अर्थ आहे आणखी एक, की तो मेल डॉंकी. जॅक म्हणजे होते मेल डॉंकी. जॅक किंवा त्याला जॅकॅस सुद्धा म्हणतात. ओके. जॅकचा आणखी एक काय अर्थ आहे, मेल डॉंकी. तर याला जॅक पण म्हणतात किंवा जॅकॅस पण म्हणतात. ओके. आता मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की जो फिमेल डॉंकी असते त्याला काय म्हणत असतात. ओके. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे, फिदर इन युअर कॅप. फिदर इन युअर कॅपचं मीनिंग आहे अ सक्सेस ऑर अचीवमेंट दॅट मे हेल्प यू इन द फ्युचर इज अ फेदर इन युअर कॅप. म्हणजेच एक अचीवमेंट ज्याने काय होईल, ज्याच्याबद्दल प्राऊड आहे खूप. ओके. ती जी सक्सेस आहे, ती जी अचीवमेंट आहे, जे फ्युचरमध्ये यूज होऊ शकते, त्याला आपण काय म्हणू, फेदर इन युअर कॅप. म्हणजेच ती जी अचीवमेंट आहे, जी मिळालेली आहे त्याला, ती ते फ्युचरमध्ये तो यूज करू शकते. म्हणजेच त्याच्या कॅपवर काय फिदर आहे, फिदर इन हिज कॅप और हर कॅप, ती तो समोर किंवा ती यूज करू शकते फ्युचरमध्ये. म्हणजेच काय होते, अँड अचीवमेंट टू बी प्राऊड ऑफ. किंवा एखाद्याला अभिमान वाटू शकेल, एखाद्याला अभिमान वाटू शकेल अशी कामगिरी किंवा सन्मान. म्हणजे एखाद्याला अभिमान वाटू शकेल अशी त्यांनी कामगिरी केलेली आहे, असा त्याला सन्मान मिळालेला आहे, त्याला आपण काय म्हणू, फेदर इन युअर कॅप. म्हणजे फेदर इन युअर कॅप, फेदर इन हर कॅप, फेदर इन हिज कॅप. ओके. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. त्याच्यामध्ये आपण बरेचसे आज नवीन नवीन वर्ड सुद्धा बघितलेले आहे. तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की जी फिमेल डॉंकी असते तिला काय म्हणत असतात इंग्लिशमध्ये. आणि अपिअरन्स आणि एक्सटेन्सिक सुद्धा आपण बघितलेले आहे. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये योक होता. एक योक आपण बघितलेला की जो आपण बैलाच्या मानेवर ठेवण्याचा जो जोखंड असतो त्याला आपण म्हणतो, किंवा बैलगाडी ओढण्यासाठी जो जू असतो
त्याला म्हणतो, आणि दुसरा जो योग होता ते काय असते, अंड्यामधील पिवळा पदार्थ. नेक्स्ट आहे कॉन्शियस. कॉन्शियस म्हणजे काय होते, जाणकार, जो पारख असतो, ज्याला पारख असते किंवा जो जाणकार असतो फूड, म्युझिक आणि आर्टचा, त्याला आपण काय म्हणतो, वन वर्ड मध्ये कॉन्शियर असं म्हणतो. झेनिथ आपण बघितलेलं, झेनिथ म्हणजे काय होते, कळस, शिखर होते, आणि त्याचा आणखी एक मिनिंग आहे ज्याला फ्लावर, ब्लॉसम किंवा बहर असं म्हणतो आपण. जोवियल म्हणजे काय होते, जो की आनंदी आहे, गमती आहे, त्याला आपण जोवियल असं म्हणतो इंग्लिशमध्ये. रोबस्ट म्हणजे काय होते, जो एकदम दणकट आहे, मजबूत आहे, जोमदार आहे, बळकट आहे, धष्टकट्ट आहे, धट्टाकट्टा आहे, त्याला आपण काय म्हणू, रोबस्ट. ओके, सो हे तुम्ही यांची एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचून घ्या. तुम्हाला मराठीमध्ये मिनिंग लिहायचे आहे तर एका कॉपीमध्ये तुम्ही कॉपी करा, त्याच्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा मिनिंग लिहून घ्या, म्हणजे एकदा तुम्हाला एक्झामच्या आधी इझी पडेल एकदा सगळे वर्ड्स वाचण्याकरता. आणि याचे सेंटेन्सेस सुद्धा तुम्ही तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला आणखी प्रॅक्टिस होईल की कसे सेंटेन्सेसमध्ये हे वर्ड फिक्स होऊ शकतात असे. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स अँड थँक्यू.